मित्रांनो, जी स्त्री यावेळी अंघोळ करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते. भगवान विष्णू म्हणतात, गरुड पुराणामध्ये मानवी जीवनात बद्दल कोणती कार्य कधी करावी याबद्दल सर्व काही सांगितलेले आहे. विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुख व समृद्धी येते. तसेच माणसाच्या झोपण्याच्या वेळी, उठण्याच्या वेळी तसेच आंघोळ करण्यासाठी देखील एक वेळ निश्चित केलेली आहे. असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या शय्येवर विसावलेले होते. त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो की हे परमेश्वर, या पृथ्वीला मी भेट देऊन आलो आहे. मी पाहिले आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात, परंतु तरीही ते दुःखी आहेत. त्याच्या दुःखी होण्याचे कारण काय? हे परमेश्वरा, कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? आंघोळ कधी आणि कशी करावी? स्नान करताना कोणते मंत्र जपावेत? हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झालेली आहे. गरुड माता लक्ष्मीला म्हणतात की हे माते, मी असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात, पण तरीही तुम्ही त्याच्या घरात राहत नाहीत. याचे कारण काय? असा प्रश्न गरुडजींनी विचारला. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, पक्ष्यांचा राजा गरुड, तू योग्य प्रश्न विचारला आहे. आंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे. या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य, साध्या, सोप्या वाटतात, परंतु आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक बाबीमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे. आपण त्या गोष्टीकडे मात्र लक्ष देत नाही. त्यामागील शास्त्र देखील समजून घेत नाही. आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो. त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी. तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो, असे विष्णू म्हणाले. तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका. या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील. असे सांगून भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली, जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्रे स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते. म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्ण ऐकावी. चला तर सुरुवात करूया. भगवान विष्णू म्हणतात, आणि पक्षाचा राजा ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते. तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला 3 मुली होत्या. आपल्या मुलींना कधीच काही कमी पडू दिले नाही. त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने, लाडाने वाढवले होते. त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या. वडिलांची सर्व कर्तव्ये पार पाडली. आपल्या मुलींना सर्व काही दिले, परंतु एकच चूक त्याच्याकडून घडली. ती म्हणजे त्याने आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार त्याने दिले नाही. आयुष्यात सर्व काही मिळूनही त्याच्या मुलीचे आयुष्य अपूर्ण होते. ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही. पैसा, संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते म्हणजे ज्ञान. त्याच्या मुलीकडे मात्र ते ज्ञान नव्हते. मग त्याला 3 मुली तरुण झाल्यावर शेठने आपल्या 3 मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबामध्ये केली. तिघींचे सुद्धा पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले. तिघीसुद्धा राहायला आपापल्या घरी गेल्या. आपल्या घरी गेल्यावर तिथे त्यांचे भव्य स्वागत करायला आलेले लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले. तिघींचेही सासरचे लोक आदर करत होते आणि तिघींनीही इतरांच्या सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघीही इतरांशी प्रेमाने वागायच्या. त्यांच्या सासरच्या घरी सुखाने राहू लागल्या. तिघीसुद्धा सकाळी उशिरा उठायचे आणि आंघोळ उशिरा करायच्या. कधी कधी आंघोळ न करता जेवायचे आणि अधूनमधून पूजाही करायचे. सासूने त्यांना अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याचा सल्ला ऐकला नाही. त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले. पण जसा जसा वेळ निघून गेला तसा तसा त्या 3 मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या.
तिघींच्या पतींना त्यांच्या व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला. इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली, पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे घरात सतत कलह होत होता. पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली. तेव्हापासून या तिघी त्या घरात राहायला गेल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या घरावर संकटे येऊ लागली. तिघी बहिणींना त्यांच्या सासरच्या घरी पैशाची इतकी कमतरता होती की त्यांच्या घरातून सर्व काही गमवावे लागले आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या. परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते. त्यामुळे त्या सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या. घरी आल्यानंतरही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिन्ही मोठ्या बहिणी थाटामाटामध्ये जगू लागल्या. तिघीसुद्धा उशिरा उठायच्या, उशिरा आंघोळ करायचे. आंघोळ कधी करायची तर कधी नाही, तर कधी आंघोळ केल्यानंतर जेवायचं तर कधी आंघोळीच्या आधी जेवायचं. त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायामध्ये तोटा होऊ लागला. त्यांची आर्थिक व्यवस्थासुद्धा ढासळू लागली. मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले. त्या साधूने प्रेमाने स्वागत केले. तेव्हा शेठला जवळ बोलवून साधूंच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दल संपूर्ण हकीकत सांगायला सांगितली. साधूने शेठच्या तिन्ही मुलीकडे पाहिल्याबरोबर त्यांना संपूर्ण सत्य समजले. त्या 3 बहिणी होत्या. नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते जे त्यांच्या सोबत फिरत होते. ते कुठेही गेले तरी ती नकारात्मक ऊर्जा तिची साथ सोडत नव्हती. साधू त्या शेठला म्हणाला, तुझ्या 3 मुलीच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ झालेले आहे. या कारणास्तव ते जिथे जातात तिथे फक्त दुःख आणि संकटे येतात. तुमच्या 3 मुली खूप आळसी आहेत. त्या उशिरा उठतात, उशिरा आंघोळ करतात, आंघोळ न करता जेवतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये संकटे येत आहेत. मग त्या साधूने त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्याचे पालन करण्यास सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, स्नानाचे 4 प्रकार आहेत. ब्रह्मस्नान, देवस्नान, मानव स्नान आणि दानव स्नान. याचेही वर्गीकरण वेळेनुसार केले जाते. शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेलेले आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक 1.5 किंवा 2 तास आधी असतो. म्हणजे हे सामान्य होते ते पहाटे 3:30 ते 5 ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे. कारण यावेळी वातावरण अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा असते. हा काळ देवांचा काळ आहे. अशा प्रकारे देवाचे स्मरण होते. ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या ब्रह्मस्नानाला श्रेष्ठ मानले गेले आहे. यावेळी स्नान करून लगेच सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. मानवी स्नान आणि मन. मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते. ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारापासून दूर राहतो. त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. दुसरे आहे देवस्नान. पहाटे 5 ते 6 या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात. सर्व पवित्र नद्याचे स्मरण करून केलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते. अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता, वाईट गोष्टी दूर होतात. देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध आणि पवित्र होते. यावेळेस स्नान केल्याने धनाची वृद्धी होते. माणसाला सर्व भौतिक सुख सुविधा मिळतात. आकाशात तारे दिसतात. पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात. हे देखील सर्वोत्तम स्नान आहे. यावेळेस स्नान केल्याने मानसिक शांती मिळते. तिसरे म्हणजे मानवी स्नान. पहाटे 6 ते 8 या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात. सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते. यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते. दिवसभर शरीरात ताजेतवानेपणा आणि सकारात्मक ऊर्जा असते, जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते. परंतु सूर्य दिसल्यानंतर 2 तासांनी कधीही स्नान करू नये. म्हणजे त्याला म्हणतात चौथे स्नान, म्हणजे सकाळी 8 नंतर आंघोळ करणे.
यालाच दानव स्नान असा शब्द शास्त्रामध्ये वापरला गेलेला आहे. सकाळी 8 ते 12 या वेळेत करतात हे स्नान अयोग्य आहे. यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी होते. त्यामुळे माणसामध्ये उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते. त्यामुळे दिवसभर आळसीपणा जाणवतो. दिवसभर शरीरातील सुस्ती जाणवते. ही भावना कायम राहते. म्हणून काम करावेसे वाटत नाही. सकाळी 8 नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते. त्याच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा वाहू लागते. असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येते. तुझ्या 3 मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या. त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ताही नष्ट होत आहे. जे लोक सूर्य उगवल्यानंतरही आंघोळ करत नाही त्यांच्या मनात राग, द्वेष, नकारात्मकता, कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते, ज्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात. म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे. तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो. या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करून पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना, प्रार्थना, पठण व सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपले अनेक समस्या दूर होतात. आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होत जातो. संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात आंघोळ करू नये. भगवान विष्णू म्हणतात, आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे, ज्याचा जप स्नान करताना करावा. म्हणून या मंत्राचा जप करताना जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याच्या सर्व पापे नष्ट होतात. त्याचे दुर्दैवही नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे. लक्षपूर्वक ऐका. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. याचा अर्थ, हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी माता, तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य होते. अशा प्रकारे भगवान विष्णूने त्या शेठला स्नानाचे महत्त्व सांगितले. तेव्हा शेठच्या 3 मुलींनाही त्याची सुख समजली. त्या तिघीही आपापल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूने सांगितलेले सर्व स्नानाचे नियम पाळू लागले. सकाळी सकाळी हे नियम पाळू लागले. तिघी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज स्नान करून सूर्याला पाणी देऊ लागल्या. रोज सकाळी आंघोळ केल्याने शरीर शुद्ध झाल्याने नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली आणि त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि तिघींनी देखील गमावलेले सर्व वैभव त्यांना परत प्राप्त झाले. हे स्नानाचे महत्त्व भगवान विष्णूने सांगितलेले आहे. धन्यवाद.